जनतेचा आवाज, सत्याचा पाठपुरावा, लोकवार्ता न्यूज। जे बंजारा समाज आज पूर्ण देशामध्ये आहे, पूर्ण देशामध्ये 15 कोटी समाज आज बंजारा समाज आहे। ह्या समाजाचे हा समाज म्हणजे इथं एवढा विखरलेला आहे। खरं म्हणजे ह्या समाजाचा कुठं प्रॉपर घर नाहीये, कुठं पण राहायला जागा नाहीये आणि कुठं या लोकांना कामधंदे नाहीये, असा समाज माझा आज देशामध्ये आहे। हा समाज म्हणजे मला ह्या पत्रकार परिषद बोलवण्याचे कारण याच्या मागे जे काल महाराष्ट्र शासनाने जे जी.आर. काढला, त्या जी.आर. मध्ये उल्लेख काय केलेला आहे की हैदराबादच्या गॅजेटमध्ये मराठा हा ओबीसी कुणबी आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि महाराष्ट्र शासनाने त्यांचं ऐकून एक दडपणशाही केल्यामुळे एक मोठा समाज या महाराष्ट्रात असल्यामुळे त्यांच्यावर दडपणशाही करून त्यांनी ह्या जे हैदराबाद गॅजेट आहे त्याचा उल्लेख करून त्यांनी त्याचे जी.आर. काढले। माझं एवढं म्हणणं आहे, आज देशामध्ये एवढा मोठा बंजारा समाज आहे। बंजारा समाज हा देशामध्ये असून आज हैदराबाद गॅजेटचा जर उल्लेख केलं तर आपला तेलंगणा राज्य असू द्या, त्याच्यानंतर तुमचं तेलंगणा राज्याच्या आंध्र प्रदेश हा राज्य तेलंगणामध्ये आपले तुमच्या एसटी मध्ये आहे, तो हैदराबाद मध्ये हा शहर हैदराबाद शहर त्या याच्यामध्ये राज्यामध्ये आहे। तर मला हे सांगायचंय, जर महाराष्ट्रामध्ये तुम्ही ह्युजेंटीमध्ये आम्हाला हे करता, बाकी राज्यामध्ये जर तुम्ही महाराष्ट्र शासनाने जर तुम्ही हैदराबादचा गॅजेट काढता तर मग बंजारा समाजासाठी हा गॅजेट का काढत नाही? बंजारा समाज एसटी मध्ये का टाकत नाही? माझं ह्यासाठी सगळ्यांना विनंती आहे, पत्रकार भावांना सगळ्यांना विनंती आहे, माझा समाज मागासलेला समाज आहे, माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि माझ्या समाजाला एसटी मध्ये नाही टाकलं तर मी रोडवर उतरून माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी मी रोडवर उतरणार, ही मी तुम्हाला आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू शकतो। या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्री साहेबांशी पत्रव्यवहार करणार का? मी मुख्यमंत्री साहेबांची पत्रव्यवहारच नाही, मी मुख्यमंत्री साहेबांशी भेटून त्यांना समाजाची दशा काय आहे, आज समाज माझा किती विखरलेला आहे, माझ्या समाजाला आज ग्रामीण भागात जर गेलं तर गावागावात रोड नाहीये, पाणी नाहीये, अशा समाजाला जर तुम्ही न्याय देऊ शकत नाही, एक मोठ्या समाजाला ज्याच्या माग लोक आहे, ह्या शासनामध्ये आमदार खासदार त्यांचे जास्त आहे, असा दबाव करून तुम्ही जर काही जी.आर. चुकीचं काढत असेल तर मी मुख्यमंत्री साहेबांना भेटूनच नाहीये, तर मी त्यांना भेटणार तर आहेच, पण माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी मी आंदोलन सुद्धा करणार आहे। आणि हे आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानावरच आंदोलन करेल, असा माझा पुढचा उद्देश आहे।